म्युच्युअल फंडामध्ये देखील गुंतवणुका सुरू केल्या आणि त्यांना पोर्टफोलिओ मध्ये होत असलेल्या वाढीच्या चर्चा ह्या आवडायला लागल्या. त्यांचा पोर्टफोलिओ 50 लाखाचा झाला, 1 कोटीचा झाला. आता मध्यंतरी त्यांच्या बरोबर ज्याला रिव्ह्यू मीटिंग होती त्याला त्यांचा पोर्टफोलिओ 3 कोटीचा झालेला आणि विश्राम कुलकर्णी सर चर्चा करत होते की आता पोर्टफोलिओ 5 कोटीचा कसा होईल याबाबत. पण ही चर्चा करताना आम्ही जेव्हा त्यांच्या घरी गेलेलो तर बघतो तर लाईट्स वगैरे जरा कमी लावले जेणेकरून बिल कमी यावं. घरातलं इतर गोष्टी आणि त्यांचं राहणीमान पाहता देखील वाटत होतं की कुलकर्णी सर खूप काटकसर करून अजूनही जगतायतच. मुलगा वेल सेटल्ड आहे, कुठलीही आर्थिक चिंता नाहीये. 3 कोटीचा त्यांचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ आहे, प्लस त्यांच्या ज्या जुन्या स्वरूपातल्या काही गुंतवणुका आहेत एफडी स्वरूपातल्या त्या देखील आहेत. आता अशा परिस्थितीमध्ये ते चर्चा करतायत 5 कोटीचा पोर्टफोलिओ कसा आहे. मला आठवत होतं हाच पोर्टफोलिओ ज्याला 50 लाखाचा 1 कोटी कसा होईल ह्याबाबत पण चर्चा केलेली आणि त्यानंतर त्यांना तो 2 कोटीचा कसा होईल असं वाटायला लागलेलं. आता त्याच्या पलीकडचा प्रवास झाल्यावरती आता 5 कोटीचा कसा होईल हे वाटायला लागलेलं. पण या प्रवासामध्ये कुलकर्णी सरांना लागलेली जी बचतीची सवय होती ती सवय काही सुटलीच नाही आणि हा पोर्टफोलिओचा आकडा वाढवत राहणं हा एकमेव त्यांचा छंद निर्माण झाला. असे अनेक कुलकर्णी काका आम्हाला भेटत असतात, मात्र या कुलकर्णी काकांना मला थेट सांगता येत नाही त्या गोष्टी आम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन सांगत असतो.